नमस्कार. आज आपण इथं सांजोरी भरण्याची ट्रिक बघणार आहे. त्यासाठी सांजोरीसाठी आपल्याला सांजा तयार करून घ्यायचा आहे आणि सांजा रेसिपी बघायचं असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकतात. आता मैदा छान गाळून घ्यायचा, त्यावरती अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे आणि थोडं कोमट केलेलं तूप टाकायचं, म्हणजे मोहन देऊन द्यायचं आहे. छान हातावरती अशी मसाज करून घ्यायची. छान असा गोळा झाला म्हणजे छान मोहन देऊन झालेला आहे. आणि नंतर यावर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि असा उंडा तयार करून घ्यायचा आहे, म्हणजे छान असा सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आणि त्यावरती ओला कापड लावून द्यायचा आणि 10 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं. नंतर त्यातलाच गोळा थोडासा घ्यायचा, त्याची लोडी करायची आणि सुरीने कट करायचं आणि असं लांबसर पुरी अशी लाटून घ्यायची आहे. नंतर साच्यावरती पीठ टाकायचं, पीठ हाताने छान असं पसरवून घ्यायचं, त्यावरती पुरी टाकायची आणि सांजा भरून घ्यायचा आहे. साईडने दूध लावायचं आणि नंतर व्यवस्थित असं प्रेस करून दाबून घ्यायचं आणि साईडचं काढून घ्यायचं आणि बघा सिंपल आणि पटकन सांजोरी तयार झालेली आहे. आता दुसरी ट्रिक म्हणजे एक पुरी घ्यायची, त्यावरती बांगडी ठेवायची आणि सांजा भरून घ्यायचा. साईडने दूध लावायचं आणि ती बांगडी काढून घ्यायची आणि अजून एकदा पुरी ठेवायची आणि परत आपल्याला बांगडी ठेवून घ्यायची. बांगडी थोडी प्रेस करून घ्या आणि साईडने दाबून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि लवकर होते. बघा छान अशी गोलसर बिना साच्याची सांजोरी तयार झालेली आहे. आता सांजोरीची तिसरी ट्रिक आहे, ती म्हणजे पुरीवरती सांजा भरून घ्यायचा, साईडने दूध लावायचं आणि त्यावरती अजून पुरी ठेवायची. छान हाताने प्रेस करून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं आणि ही सुद्धा गोल सांजोरी तयार झालेली आहे. साईडचं काढून घ्यायचं आणि बघा छान अशी गोल सांजोरी तयार झालेली आहे. बघा अगदी पटकन होते आणि एका कापडावरती सांजोरी झाकून घ्यायच्या आणि नंतर मंद आचेवरती छान अशा तळून घ्यायच्या आहे आणि रंग बघू शकतात मस्त आलेला आहे आणि सांजोरी तयार झालेला आहे. आता ही रेसिपी आवडली असेल आणि ट्रिक आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.